अरे तू काय बोलतोस? तुझं तुला कळतं? बायको, काळजी म्हणजे मगाशी इरा बोलत होती ते अगदी खरंय. नाही, तसं तसं नव्हतं म्हणायचं आई मला. मग कसं म्हणायचं होतं? आई, हे सगळं मी कशासाठी करतोय हे तुला चांगलंच माहितीये, तरी तू डाऊट घेतेस माझ्यावर. धैर्य, तू हे सगळं कशासाठी सुरू केलं होतंस हे जरी मला माहित असलं ना, तरी आता तू जे काय वागतोयस ते का हे मात्र मला कळत नाहीये. त्या पोरीसाठी तू जेवढे पैसे द्यायला तयार आहेस ना, तेवढ्या पैशांमध्ये 56 जमिनी येतील. जमिनी येतील? सन्मान विकत घेता येईल का परत? आपला मान परत मिळवता येईल आपल्याला? आई, अगं तो जर परत मिळवायचा असेल ना, तर त्या भाऊला आणि सावीला रस्त्यावर आणायला लागेल. आपल्या अपमानाचा बदला तेव्हाच पूर्ण होईल. आणि त्यासाठी ती सावी आपल्या जवळ असायला पाहिजे, त्या गुंड्यांच्या तावडीत नाही. आणि म्हणूनच तर तिला सोडवण्यासाठी मी एवढी धडपड करतोय. पण हे सगळं खरं आहे ना? तुझ्याशी कधी कुठं बोललोय का मी आई? तू टेन्शन घेऊ नकोस. धैर्य मुजुमदार आहे मी. हे पैसे तिकडे घेऊन गेलो म्हणजे हे पैसे तिकडे घालवून येईल असं नाहीये. पैसे आणि ती सावी दोघांनाही परत घेऊन येईन मी घरात. एवढंच नाही, हे सगळं ज्यानं पुन्हा केलंय ना, त्याला पण शोधून काढीन. आई, धैर्य भाऊजी, खाली या लवकर. आई, भाऊजी. काय पण करून इथनं सुटायलाच पाहिजे मला. आई, धैर्य भाऊजी, खाली या लवकर. आई, भाऊजी. भाऊजी, आई. काय झालं? आई, वहिनी,
काय आहे त्यात? माहित नाही, कोणीतरी ठेवून गेले तिथं. धैर्य नको जाऊस. काय आहे त्यात काहीच माहित नाही. पण आई बघायला तर लागणारच ना. नाही, तुम्ही सगळे मागच थांबा. आता काय करू? बायको नकोय वाटतं.
हे बघ शेवटचा चान्स आहे तुला. पुढच्या 1 तासात पन्हाळा रोडवर 10 गुंडे घेऊन ये, नाहीतर डेड बॉडी घरी पोहोचेल. समजलं काय? धैर्य, हे पार्सल इथं कोण ठेवून गेलं? साहेब नाही माहित. तुम्ही ओरडल्यापासून गेटवरून आम्ही कुठेच गेलो नाही. सकाळी तो कुरिअरवाला येऊन गेला तेवढंच, त्यानंतर कोणीच आलेलं नाही. तुझ्या तर धैर्य, मग हे पार्सल इथं जादून आलं का? कवडं दुरात येऊन कोणी ठेवून गेलं? धैर्य, त्याला म्हणून काय उपयोग आहे? आपल्याला ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन ही सगळी कंप्लेंट करायला हवी. तुला तर मी बघतो नंतर. निघ. सावीला सोडून आणायला फक्त 1 तास आहे माझ्याकडे. अरे धैर्य, माझं ऐक. तू एकटं जाऊ नकोस कुठे. नको जाऊस, ऐक माझं. तिथे कोण आहे, काय करतील, काही अंदाज नाही रे त्या लोकांचा. नको जाऊस असं ऐकता. धैर्य, तू हॅलो, हा आवाज, हा तर ऐकल्यागत वाटतोय. सिच्युएशन आता बाहेर गेली काय? याच्याकडं काय बघतोय सर? बायकोला वाचवायला चाललास ना? बायकोवर फोकस कर की. बायकोवर. एक तास लक्षात आहे ना? अजून एक, बायकोला वाचवण्याच्या नादात कंगाल होऊन परत आलास का नाही आमच्याकडे, तर
तुला मदत तर सोडच, तुला उभं पण नाही करणार आमच्या समोर. जेव्हा तू सावीशी लग्न केलंस ना, तेव्हाच आमचा तुझ्याशी संबंध संपला. फक्त आईकडे बघून शांत होतो आम्ही, पण आता शांत नाही बसणार. मी ना तुमच्या जीवावर मोठा झालो, ना कधी तुमच्या समोर हात पसरवायची वेळ येईल माझ्यावर. आणि सगळं गेलं जरी ना, तरी माझी बायको माझ्या सोबत असल्यावर मी शून्यातून परत उभं करीन सगळं. धैर्य धैर्य, अरे ऐक तर माझं. धैर्य, अगे नाही शानपण करालीस काय? ए लय हुशार झालीस काय? आमचं डोकं फिरलं ना, तुझं काय खरं नाही. तुझा नवरा जेवढं सांगितलेलं पैसे देत नाही ना, तो पण तुझी सुटका नाही. त्यामुळे जास्तीचा शानपणा करायचा नाही, आणि केलंस तर फुकटचं मागचं आमच्या आतनं. ऐक धैर्य, मी तुला सांगितलं ना, नाही जायचंस तू कुठेही. अरे ते कोण लोक आहेत, कसे आहेत, आपल्याला काहीच माहित नाही. नको जाऊस तू, ऐक माझं. अरे धैर्य धैर्य धैर्य, माझं जरा पण ऐकणार नाहीयेस तू. धैर्य धैर्य, नको जाऊस, ऐक रे. अरे नको हट्टीपणा करूस. धैर्य 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 धैर्य, अरे ऐक तर. धैर्य धैर्य, नको जाऊस. धैर्य आत्या आत्या, मला खूप टेन्शन आलंय हो. काय झालंय धैर्यांना? असं का वागतायत ते? त्या सावीसाठी एवढे पैसे मोजायला कसं काय तयार झालेत ते? काय गरज आहे एवढं सगळं करायची? तुम्ही पाहिलं ना, स्वतःच्या जीवावर उदार होऊन एकटेच गेले. मला ना खरंच कळत नाहीये, मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. धैर्य त्या सावीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतील हे पटतच नाहीये मला आत्या. हॅलो. यस बॉस. धैर्य पैसे घेऊन निघालाय. रेडी राहा. पुढे काय करायचं माहिती आहे ना? हो माहिती आहे. एकदा का पैसे ताब्यात आले का धैर्य समोरच सावीला उडवायचं. याच्यात काय घोळ घातलास तर मी तुला उडवणार. नाही बॉस, सगळं तुम्ही सांगितल्यासारखंच होणार. दादा, आता खरी दिवाळी साजरी होणार. या हिरोचा झिरो होणार.
आणि धैर्य आणि सावीची जुळलेली गाठ कायमची सुटणार. सोडा मला. मला का बांधलं इथं? सोडा मला. तुम्हाला माहित नाहीये मी कोणाची बायको आहे. धैर्य मुजुमदारांची बायको आहे मी. त्याला जर कळलं ना तर तुमची अशी अवस्था करतील ना ते. सोडा मला. सोडा. सोडा. बडबड करू नको. डोकं फिरलायस तू. ए तोंड बंद करायचं. काय करते? सोड सोड. सोडा मला. सोड. आम्हाला धमकी दिला तर काही परिणाम होईल ना याचा अंदाज नाही तुला. आणि उगाच बंबलू नकोस. कोणी येणार नाही तुला वाचवायला. तुझा नवरा बी नाही येणार. ए बघू नकोस हा. डोळे पडून तुझे. ए डोळे बांध तिचे. छानी पोरगी नाही येईल. काय चाललंय सगळं? कुठं घेऊन चाललेत मला? देवी आई, आजपर्यंत माझ्यावर खूप संकट आलेत आणि प्रत्येक संकटाला मी स्वतः परतवून लावलंय. पण आज मी तुझ्या पुढे पदर पसरते ग. धैर्य माझा जीव आहे ग. माझं आयुष्य आहे. माझं सर्वस्व आहे. त्याला काय होऊन देऊ नकोस. मलाच कळलं नाही. मी त्याच्या प्रत्येक प्लॅन मध्ये त्याला
त्याला हो का म्हणत गेले ते. आणि मग आज त्या थेरड्याच्या नातीसाठी तो स्वतःचा प्राणपणाला लावायला निघालाय ग. मी एवढंच मागते तुझ्या पुढे, माझ्या धैर्याला सुखरूप ठेव, त्याला काही होऊन देऊ नकोस. मी आजपर्यंत तुझ्या पुढे काही मागितलं नाही आणि यानंतरही काही मागणार नाही, पण माझ्या धैर्याच्या केसाला पण धक्का लागू नकोस. माझ्या धैर्याला नाही. लिपी काय रे? काय म्हणजे आता दिवाळी आहे म्हटल्यावर पण त्या लावायला नको तोय. लिपी अरे तुला डोक्याचा भाग आहे की नाही काही? का सगळी अक्कल इकून खाल्ली हा? इथं आपली काय परिस्थिती, काय चाललेलं आहे, सावी कोणत्या अवस्थेत आहे आणि तुला दिवाळी साजरी करायला सुचतंय वय? अहो मग आता सण आहे म्हटलं साजरा करायला नको का? बाहेर जाऊन बघा तुम्ही, बघा शेजाऱ्यांच्या कशी दिवाळीची रोषणाई केली ते, आणि आपण आपल्या घरात असं अंधार करून बसायचं आणि दिवे नाही लावले म्हणून काय वंच परत येणार आहे? म्हणजे भाऊ वंच परत येणारच आहेत की. आता धैर्य भाऊजीने तुम्हाला शब्द दिलाय की नाही, लक्ष्मी पूजनाच्या आत वंचना परत घेऊन येईन म्हणून. आता जेव्हा त्या परत येतील तेव्हा काय त्यांचं स्वागत असं अंधारात करायचं का आपण? मी पण कोणाची वाद घालत बसलोय? तुम्हाला समजून सांगण्यात काय अर्थच नाही. अहो भाऊ मी काय बाई शांत हो जरा. हा मी हात सोडते तुझ्या पुढे, जरा गप बस. हा जरा गप बस. राहिलं भाऊ मी काय म्हणते, तुम्ही त्या दामिनीबाईंना फोन लावून बघा की जरा, म्हणजे धैर्याला जर काही कळलं असेल तर आपल्याला. ठीक आहे. माझ्या धैर्याचा फोन, धैर्याचा फोन आला ना? नाही भाऊंचा आहे. त्या थेड्याचं नाव सुद्धा घेऊ नकोस माझ्या समोर. माझ्या धैर्याचा फोन आला की सांग. जा. अवस्था झाली आईची. काय करणार भास्कर? आपल्यासारख्या कर्तबगार पूर्ण सोडून दुसराच कोणाला तरी किंमत दिल्यावर हे असंच होणार की. आईला म्हणाव तू किती पण पदर पसर, पण आज तिच्या लाडक्या लेकाला वाचवायला कुठलं देव पण येणार नाही. धैर्य, तू आज काही जिवंत राहणार नाही.
काय काय झालं? उचलना झाल्यात. मग पुन्हा एकदा करून बघा ना. अनुराधा आधीच 3-4 वेळा फोन करून झालाय. मला काय सुचतच नाही भाऊ. मला लय भीती वाटायला लागली भाऊ. अनुराधा पोरी सावर स्वतःला. बघ आयुष्यात हा जो काळ असतो ना तो परीक्षेचा कठीण काळ असतोय. आणि या वेळेला मन चिंते ते वैरी न चिंती आजची अवस्था होऊन जाते. बघ काळजी करू नको, सगळं ठीक होणार आहे. आपली सावी आपल्या बरोबर परत असणार आहे लवकरच. देवावर विश्वास ठेव. धैर्यानं वचन दिलेलं आहे आणि आजपर्यंत त्यांनी दिलेलं सगळं वचन पूर्ण केलेलं आहे, पाळलेलं आहे. यावेळेस पण त्यांनी वचन दिलेलं आहे सावीला व्यवस्थित सुखरूप परत आणीन म्हणून. आणि तो आणणार आहे, मला खात्री आहे. तू लक्षात का घेणं झालीस? ही त्यांची पहिली दिवाळी आहे, पहिला दिवाळ सण आहे धैर्याचा, सावीचा. आणि आपण सगळे मिळून तो आनंदानं साजरा करणार आहे दिवाळी सण. असंच होणार आहे, विश्वास ठेव. असंच होणार आहे. सावी नाईक, मी काही होऊ देणार नाहीये तुला. सुखरूप घरी परत घेऊन येणार आहे.